पहा, लास्ट लेक्चरला आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी या सब्जेक्ट मधला पेपर फर्स्ट जो आहे त्या पेपर फर्स्ट मधला वर्क अँड एनर्जी हा पेपर फर्स्ट मधला सेकंड चॅप्टर आपण पूर्ण केलेला होता. म्हणजे त्याच्यातला शेवटचा भाग जो आहे तो म्हणजे एक्झाम्पल्स आहेत. ते एक्झाम्पल्स तुम्ही जे आपल्याला फॉर्म्युला माहित आहेत त्या फॉर्म्युलाचा उपयोग करून सोडवू शकताय. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज सुद्धा पूर्ण करून घ्या. पाठीमागच्या लेक्चरचा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला होता. तो व्हिडिओ बघा आणि आतापर्यंत वर्क अँड एनर्जी ह्या चॅप्टरवर आधारित असणारे जेवढे व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेत ते व्हिडिओ बघून काळजीपूर्वक काही जणांनी बघितले असतील, काही जणांनी एक्सरसाइज सुद्धा पूर्ण केला असेल. नसेल तर व्हिडिओ आणखी एकदा बघा, टेक्स्टबुक वाचा, तुम्हाला जे काही नाही साहित्य तुमच्याकडे आहे ते वाचून तो एक्सरसाइज त्या धड्याखालचा पूर्ण करायचा आणि एक्झाम्पल सुद्धा सोडवायचे. तर पेपर फर्स्ट मधले आपले 2 धडे झालेले आहेत, लॉज ऑफ मोशन आणि वर्क अँड एनर्जी. आता आपण पेपर सेकंड मधला सुद्धा एक चॅप्टर संपवलेला होता, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आता सेकंड चॅप्टर जो आहे तो सेकंड चॅप्टर आज आपण बघणार आहोत. तर सेकंड चॅप्टर कोणता आहे तो आपण बघूया. तर सेकंड चॅप्टरचं पेपर सेकंड मधला जो सेकंड चॅप्टर आहे तो म्हणजे एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम, म्हणजेच परिसंस्थेतला ऊर्जा प्रवाह, एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम. त्यासाठी मी तुम्हाला माझी पीपीटी शेअर करतोय बा. तुम्हाला सगळ्यांना माझी स्क्रीन दिसत असणार आहे बरोबर? स्क्रीन दिसते सगळ्यांना? ठीक आहे. पहा, सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर सेकंड, त्यातला जो पेपर सेकंड मधला सेकंड चॅप्टर आहे एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम. बस स्क्रीन कोण अलर्ट करते? स्क्रीन कोणी अलर्ट करायचं नाहीये. एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम, जसं मी सांगितलं एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम. तर एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम याला मराठीमध्ये काय म्हणतात? इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था आणि परिसंस्थेतला ऊर्जा प्रवाह. एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम, परिसंस्थेतला ऊर्जा प्रवाह. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण कोणकोणते मुद्दे बघणार बा? लेट स्टडी. पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे फूड चेन अँड फूड वेब. म्हणजे काय? अन्न चक्र आणि अन्न जाळं, फूड चेन अँड फूड वेब. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे एनर्जी पिरामिड, म्हणजे ऊर्जेचा पिरामिड आपण बघणार आहोत. त्यानंतर बायोजिओ केमिकल सायकल, म्हणजेच जैव भू रासायनिक चक्र, याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या सायकल्स आहेत. एक कार्बन आहे, कार्बन सायकल आहे, दुसरी ऑक्सिजन आहे, त्यानंतर नायट्रोजन सायकल म्हणजे नायट्रोजन चक्र, कार्बन चक्र, ऑक्सिजन चक्र आणि नायट्रोजन चक्र. ही जी 3 बायोजिओ केमिकल सायकल्स आहेत, ही 3 बायोजिओ केमिकल सायकल्स आपण बघणार आहोत. आणखी एकदा बा, फूड चेन, अन्न चक्र आणि अन्न जाळ हे वेगळे शब्द आहेत. त्यानंतर एनर्जी पिरामिड म्हणजेच ऊर्जेचा मनोरा आपण बघणार आहोत. त्यानंतर बायोजिओ केमिकल सायकल्स, त्यामध्ये जैवभू रासायनिक चक्रामध्ये 3 रासायनिक चक्र आपण बघणार आहोत, कार्बन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन सायकल्स हे आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता सुरुवातीलाच तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये एक प्रश्न विचारलाय, व्हॉट इज मीन्ड बाय इकोसिस्टीम. आता इकोसिस्टीम म्हणजे मराठी मी तुम्हाला सांगितलं की परिसंस्था. आता परिसंस्था ह्याचा शब्दशः अर्थ कसा घेता येईल बा? जसं उदाहरणार्थ आपण आपल्या पृथ्वीवरचा विचार केला तर देर इज अ व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच आर एक्झिस्ट ऑन द अर्थ. म्हणजे आपल्याला सांगता येणार नाही, कोट्यावधी सजीव सृष्टी म्हणजे कोट्यावधी सजीव हे आपल्या पृथ्वीवर एक्झिस्ट आहेत. मग त्या सजीव सृष्टीचा किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा विचार केला तर त्याच्यामध्ये प्लांट्स येतात, त्यानंतर ऍनिमल्स येतात, बरोबर आहे. म्हणजे सजीव त्याच पद्धतीनं आपल्या पृथ्वीचं जसं सजीवांचा जसं आपण विचार करतो लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा की ज्यामध्ये प्लांट्स असतील किंवा ऍनिमल्स असतील, त्याच पद्धतीनं काही नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे नॉन लिव्हिंग म्हणता येईल किंवा त्याला निर्जीव म्हणता येईल. तर निर्जीव मध्ये कुठली गोष्ट सांगता येईल आपल्याला? हवा, पाणी, माती, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पृथ्वीवरती एक्झिस्ट आहे. म्हणजे जर आपण विचार केला तर आपल्या सूर्यमालेमध्ये पृथ्वी हा असा एक ग्रह आहे की ज्याच्यावरती सजीवाला आवश्यक असणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी त्या म्हणजे अस्तित्वात आहेत, त्यामुळं सजीव जिवंत राहू शकतो. तसं इतर ग्रहावर नाहीये आणि जरी असलं तरी त्याच्यावरती संशोधन सुरू आहे. ठीक आहे. मग आपण आता इकोसिस्टीम शिकत असताना परिसंस्था म्हणजे काय की आपण ज्या ठिकाणी पृथ्वीवर आपण जिथं राहतो, ज्या परिसरामध्ये राहतो, ज्या भूप्रदेशामध्ये राहतो, तिथली प्रत्येक स्वतंत्र एक अशी इकोसिस्टीम किंवा परिसंस्था असते की ज्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश होतो? लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजेच ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? जैविक घटक आणि अजैविक घटक. म्हणजेच बायोटिक फॅक्टर आणि
अबायोटिक फॅक्टर्स. म्हणून इकोसिस्टीम कसे एक्सप्लेन केले बा, अँड इकोसिस्टीम इज फॉर्म्ड बाय द इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. म्हणजे जे काही सजीव आहेत, सजीव आणि निर्जीव ह्याच्यामध्ये जी आंतरक्रिया आहे किंवा बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर त्याच्यामध्ये जी आंतरक्रिया आहे त्या आंतरक्रियेलाच काय म्हणलं जातं, इकोसिस्टीम म्हणतात. म्हणजे आपण आता आपला विचार करूया, किंवा आपण माणूस असतील किंवा आपल्या बरोबरीने असणारे जे काही प्लांट्स असतील किंवा जे काही प्राणी असतील, हे प्राणी म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम झाले. म्हणजे वनस्पती आणि प्राणी, माणूस सुद्धा प्राणी, तर हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम वाले. आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कुठल्या गोष्टीचा विचार करता येईल आपल्याला, मग त्याच्यामध्ये पाणी असेल, माती असेल, हवा असेल, ह्या सगळ्या नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. बरोबर आहे. मग त्यांच्यात जीव नाही, परंतु ती नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम साठी अत्यंत गरजेचे आहेत. म्हणजे आपण उदाहरणार्थ जर विचार केला, समजा माती नसती तर पिकं नसते, आणि पिकं नसतं तर धान्य नसतं, आणि आपली जी अन्नाची गरज आहे ती अन्नाची गरज भागली नसते. बरोबर आहे. म्हणजे प्लांट्स नसते तर आपली फूड म्हणजे अन्नाची गरज भागली नसते. म्हणून लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर डिपेंड आहेत. बरोबर आहे. आणि परत आणखी पुढे जाऊन आपण जर विचार केला तर हे जे काही वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, ते प्राणी वनस्पती शेवटी म्हणजे डेड झाल्यानंतर, म्हणजे डेड झाल्यानंतर किंवा प्राणी किंवा माणूस असेल त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं जे काय वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या माध्यमातून डिकम्पोजिशन होतं, म्हणजे विघटन होतं. आणि विघटन झाल्यानंतर परत ते मातीत जाऊन मिसळतं आणि माती सुपीक होते आणि परत पिकं येतात. म्हणजे असं जर आपण विचार केला तर थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल की लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर अवलंबून आहेत, आणि परत नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर अवलंबून आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन आहे, आणि ते जे इंटरॅक्शन असतं त्या इंटरॅक्शनलाच काय म्हणलं तर इकोसिस्टीम म्हणतात. म्हणून अन इकोसिस्टीम इज फॉर्म्ड बाय द इंटरॅक्शन बिटवीन ऑल लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. ही महत्वाची डेफिनेशन लक्षात ठेवा. परिसंस्था म्हणजेच काय आहे, सजीव आणि निर्जीव यांच्यातली जी काय आंतरक्रिया आहे त्याला परिसंस्था म्हणतात. किंवा आणखी सोप्या भाषेत सांगायचं असेल तर जैविक घटक आणि अजैविक घटक यांना एकत्रितपणे काय म्हणलं जातं, परिसंस्था म्हणतात किंवा इकोसिस्टीम म्हणतात. बघ तुम्हाला इथे दिसतंय चित्रामध्ये व्हॉट इज इकोसिस्टीम. आता ही एक परिसंस्था दाखवली ज्यामध्ये पाणी आहे, तळं दाखवलेलं आहे, तळ्यांमध्ये मासे आहेत, बेडूक आहेत, स्नेल आहेत, वॉटर वीड्स म्हणजे पाण्यामधले जे काही वनस्पती त्या आहेत. त्यानंतर सूर्य सुद्धा एक महत्वाचा घटक आहे, कारण सूर्यामुळं ह्या जे काय वनस्पती किंवा जे काय प्राणी ते जगू शकतात. कॅडफल्स आहेत, फ्लाईज आहेत. म्हणजे ही एक परिसंस्था दाखवलेली आहे. बरोबर. त्याच्यानंतर आणखी दुसरं एक चित्र दाखवले बा इथं, आणि ते डेफिनेशन दिलेले आहे. इकोसिस्टीम म्हणजे काय, ऑल ऑर्गॅनिझम्स अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा एंटिटीज ऑकरिंग अँड इंटरॅक्टिंग इन अ पर्टिक्युलर एरिया. म्हणजे एवढ्या आपण परिसंस्थेचा विचार केला तर याच्यामध्ये तुम्हाला झाडं दिसत आहेत, हिरवळ दिसते, पाणी दिसते, पाण्यातल्या वनस्पती दिसतात. त्या पाण्याच्या आत परत जे काय मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतील किंवा व्हायरस असतील जे डोळ्याला आपल्याला दिसत नाहीत, ह्या सगळ्यांचा ह्या परिसंस्थेमध्ये समावेश आहे. मग ॲनिमल्स, प्लांट्स असेल, वॉटर असेल, सॉइल असेल, न्यूट्रिएंट्स असतील, ह्या सगळ्या इकोसिस्टीमचा भाग आहेत. बरोबर आहे. म्हणून इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर दॅट इज कॉल्ड एज इकोसिस्टीम. इकोसिस्टीमची डेफिनेशन समजली का बघा. अँड इकोसिस्टीम इज फॉर्म्ड बाय द इंटरॅक्शन बिटवीन ऑन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. ठीक आहे. आता पुढं टाइप्स ऑफ इकोसिस्टम्स विथ एक्झाम्पल म्हणलेले आहे. आता टाइप्स ऑफ इकोसिस्टम अशा बऱ्याचशा परिसंस्था आहेत. आता आपण आपला जो परिसर आहे म्हणजे बेडेजचा असेल किंवा पूर्ण सांगली जिल्ह्याचा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राचा असेल, तर या परिसराचा आपण विचार केला तर ती एक स्वतंत्र परिसंस्था आहे असा आपण विचार करूया. मग असे वेगवेगळे परिसंस्था आपल्याला सांगता येईल. आता ह्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला बा नॅचरल टेरेस्ट्रियल म्हणजे काय, जमीन जिथं आहे म्हणजे भूपृष्ठावरची परिसंस्था टेरेस्ट्रियल. नंतर दुसरी नॅचरल ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यात राहणाऱ्या वनस्पती, पाण्यातले जे काही जलीय प्राणी असतील, मासे वगैरे इतर, हे सगळे जे काय ती एक परिसंस्था आहे, त्याला ॲक्वॅटिक इकोसिस्टीम म्हणलं जातं. त्यानंतर तिसरी जी आहे ती म्हणजे आर्टिफिशियल किंवा मॅनमेड. आता आर्टिफिशियल किंवा मॅनमेड म्हणजे काय, ॲक्वेरियम म्हणजे जे काय मत्स्यालय असतं, ते मत्स्यालय जे तयार केलेलं असतं काचेच्या पेटीमध्ये, ती जी एक इकोसिस्टीम आहे, तिथे सुद्धा त्या माशांना लागणारं जे काही आहार असेल तो वरून दिला जातो. त्यांना जे काही वनस्पती तिथे जे आर्टिफिशियल तयार केलेले असतात, ती एक ॲक्वेरियम मधली परिसंस्था आहे. आणि क्रॉप फील्ड म्हणजे जे काही वनस्पती म्हणजे जी पिकं घेतली जातात, माणसं म्हणजे जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये जी पिकं घेतात, ती एक स्वतंत्र परिसंस्था असं म्हणता येईल. म्हणजे असे वेगवेगळे टाइप्स आपल्याला सांगता येईल. म्हणजे आता टेरेस्ट्रियल मध्ये सुद्धा परत वेगळ्या इकोसिस्टीम आहेत. एक ग्रासलँड म्हणजे जिथं गवताळ प्रदेश आपण म्हणूया, दुसरं आहे फॉरेस्ट म्हणजे जंगलातली परिसंस्था, तिसरा आहे डेझर्ट. असे तिन्ही वेगळ्या का सांगतोय मग बघा मी,
आता ग्रासलँड असतील तर तिथले जे काही प्राणी असतात ते त्या पद्धतीने असतात, तिथली जीवन पद्धती वेगळी असते, तिथला आहार वेगळा असतो. जंगलात राहणारे जे काही प्राणी असतील तिथल्या वनस्पती वेगळ्या असतात. त्यानंतर डेझर्ट म्हणजे वाळवंट असेल किंवा इतर जे असेल त्या वाळवंटातल्या प्राणी वेगळे असतात, तिथलं जीवन पद्धती त्या प्राण्यांची वेगळी असते, तिथले जो काय आहार असतो तो वेगळा असतो. त्याच पद्धतीनं मरीन म्हणजे अक्वॅटिक मध्ये जरी परत विचार केला तर मरीन आणि फ्रेश वॉटर म्हणजे खारं पाणी आणि गोड पाणी ह्यातले जे काय प्राणी तिथले जलीय प्राणी असतील ते वेगळे असतात. त्यानंतर आर्टिफिशियल मध्ये सुद्धा झोन वेगळ्या मी इकोसिस्टीम सांगितलं. म्हणजे थोडक्यात आपल्याला ह्या इकोसिस्टीमचे वेगवेगळे टाइप्स सांगता येतील. म्हणजे प्रत्येक इकोसिस्टीम किंवा प्रत्येक परिसंस्था असतील तिथले लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे वेगळे असतात. परंतु इकोसिस्टीमचे डेफिनेशन सांगत असताना इकोसिस्टीम म्हणजेच काय, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यांच्यातलं इंटरॅक्शन, त्यालाच काय म्हणलं जातं, इकोसिस्टीम असं म्हणतात. ठीक आहे. आता व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर. जसं मी मगाशी सांगितलं की जैविक घटक आणि अजैविक घटक ह्यांच्यातली आंतरक्रिया किंवा त्याला एकत्रितपणे काय म्हणतात, इकोसिस्टीम म्हणतात. तर ह्याच्यातलं रिलेशन कसं आहे, मगाशीच मी एक उदाहरण घेऊन सांगितलं तुम्हाला. जर माती नसती तर पिकं नसते आणि पिकं नसती तर आपण नसतो. म्हणजे थोडक्यात काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर अवलंबून आहे. आणि जर प्लांट्स असतील किंवा अॅनिमल्स असतील ते डेड झाल्यानंतर त्याचं जर डिकम्पोजिशन किंवा विघटन झालं नसतं तर माती सुद्धा सुपीक बनली नसती. म्हणजे थोडक्यात त्या दोन्हींच्या मध्ये रिलेशन आहे. म्हणजे बायोटिक फॅक्टर अबायोटिक फॅक्टरवर अवलंबून आहेत आणि अबायोटिक फॅक्टर बायोटिक फॅक्टरवर अवलंबून आहेत. बायोटिक म्हणजे जैविक घटक आणि अबायोटिक म्हणजे काय, अजैविक घटक. आता इथं सुद्धा तुम्हाला चित्रात दिसते बा, सुरुवातीला सूर्य आपण जर विचारात घेतला तर सूर्य हा काय सांगा, अबायोटिक फॅक्टर आहे, बरोबर आहे. सूर्य हा अबायोटिक फॅक्टर आहे. मग आता ह्या अबायोटिक कॉम्पोनंटचा उपयोग कोणाकोणासाठी होतो. जर प्लांट्सचा विचार केला तर प्लांट्सना त्याचं अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये, बरोबर. परत आता ह्या वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पतीवर अवलंबून असणारे हे कन्झ्युमर्स आहेत, म्हणजे भक्षक आहेत, की ज्याला आपण हर्बिवर्स म्हणूया किंवा कार्निवर्स. हर्बिवर्स म्हणजे काय आणि कार्निवर्स म्हणजे काय बघा. हर्बिवर्स म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, म्हणजे शाकाहारी, आणि कार्निवर्स म्हणजे काय, मांसाहारी. परत त्याच्यावर अवलंबून असणारे जे काय असतील ते, आणि त्याच्यावर परत ह्यांचं डिकम्पोजिशन म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, हे सगळे प्राणी मेल्यानंतर त्याचं जे मायक्रो ऑर्गॅनिझमच्या माध्यमातून विघटन होतं, विघटन झाल्यानंतर परत ते माती पाणी ह्याच्यामध्ये मिसळतं. म्हणजे थोडक्यात ही चेन आहे. आता ही नंतर तुम्हाला लक्षात येणार आहे. मग आता ह्या चेनवरनं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर एकमेकांवरती कसे अवलंबून असतात. बघा इथं काय दिलं, पहिला मुद्दा, बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स इन्फ्लुएन्स इच अदर, म्हणजे एकमेकांवरती ते परिणाम करतात. एक्झाम्पल, द टेम्परेचर ऑफ द वॉटर विल अफेक्ट द सर्व्हायवल ऑफ कॉरल. म्हणजे जे काय ॲक्वेटिक इकोसिस्टीमचा आपण जर विचार केला तर पाण्यामध्ये राहणारे जे मासे वगैरे आहेत त्या पाण्यामध्ये राहणाऱ्या माशांचं वगैरे जे जीवन म्हणाय ते पाण्याच्या टेम्परेचरवर अवलंबून आहे. म्हणजे पाण्याचं टेम्परेचर जर जास्त असेल तर ते पाण्याच्या आतले राहणारे जे काही प्राणी असतील किंवा मासे वगैरे असतील ते जगू शकतील का, नाही. म्हणजे टेम्परेचर हे इफेक्ट करतं. मग आता टेम्परेचर हा काय आहे, अबायोटिक फॅक्टर आहे, आणि मासे वगैरे हे काय आहेत, अबायोटिक फॅक्टर, बरोबर, सॉरी बायोटिक फॅक्टर आहेत. तर बायोटिक फॅक्टर हे ह्या अबायोटिक फॅक्टरवरती डिपेंड आहेत किंवा त्यांचा इन्फ्लुएन्स हा परिणाम होतो. एक्झाम्पल, फिश एक्सर्ट नायट्रोजन वेस्ट इंटू अ पॉन्ड इन्क्रीजिंग नायट्रेट लेवल्स. म्हणजे मासे सुद्धा काय करतात, नायट्रोजन बाहेर टाकतात, उत्सर्जित करतात, की जे तळ्यांमध्ये किंवा पॉन्ड जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये मिसळतात आणि तिथली जी काय नायट्रेटची लेवल आहे ती नायट्रेटची लेवल वाढते. म्हणजे बायोटिक फॅक्टर हे परत अबायोटिक फॅक्टरला अशा पद्धतीनं मदत करतात. म्हणजेच व्हॉट इज द रिलेशन बिटवीन बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर आपण बघितलं की जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये आंतरक्रिया कशी आहे आणि एकमेकांवरती कशा अवलंबून आहेत बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर. ठीक आहे. परत इथं आणखी एकदा व्यवस्थित तुम्हाला दिले बा, इकोसिस्टीम म्हणजे काय, त्यानंतर बायोटिक फॅक्टर कशाला म्हणतात आणि अबायोटिक फॅक्टर कशाला म्हणतात. इकोसिस्टीम म्हणजे काय बघा, द इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स इन अन एरिया. म्हणजे एखाद्या ठराविक क्षेत्रातील किंवा ठराविक परिसंस्थेतील तिथं असणारे जे काही बायोटिक ज्याला जैविक घटक म्हणतात आणि अबायोटिक म्हणजेच अजैविक घटक म्हणतात, ह्या दोन्हींच्या मधलं जे काय इंटरॅक्शन आहे, आंतरक्रिया आहे, त्याला काय म्हणलं जातं, इकोसिस्टीम किंवा परिसंस्था म्हणतात. आता बायोटिक म्हणजे कुठले सांगा, ज्याच्यामध्ये जीव आहे त्याला बायोटिक किंवा जैविक घटक म्हणतात. एव्हरीथिंग दॅट इज लिव्हिंग म्हणजे जिवंत, प्रत्येक अशी गोष्ट की जी लिव्हिंग आहे त्याला बायोटिक म्हणायचं. ऑर दॅट वॉज लिव्हिंग ऍट सम पॉइंट इन अन इकोसिस्टीम, दॅट इज कॉल्ड एज बायोटिक फॅक्टर्स. अबायोटिक फॅक्टर म्हणजे काय बा, एव्हरीथिंग दॅट इज नॉन लिव्हिंग इन अन इकोसिस्टीम, म्हणजे ज्याच्यामध्ये जीव नाही किंवा जिवंत नाही, निर्जीव आहे
अशा सगळ्यांना काय म्हणलं जातं, अबायोटिक फॅक्टर. बा इकोसिस्टीम म्हणजे इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर, दॅट इज कॉल्ड एज इकोसिस्टीम. बायोटिक आणि अबायोटिक म्हणजे बघितलं, बायोटिक म्हणजे लिव्हिंग आणि अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग. ठीक आहे. आता जसं मगाशी मी सांगितलं, आणखी एकदा बघा की बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर एकमेकांवरती कशा अवलंबून आहेत. सुरुवातीला मगाशी चित्रात वगैरे आपण बघितलं की एनर्जी फ्रॉम सनलाइट, एनर्जी जी सूर्यापासून येते ती प्लांट्सना मिळते. प्लांट्सवर अवलंबून असणारे जे काय असतील प्राणी असतील, त्यामध्ये मग इथं उदाहरण म्हणून दिले तुम्हाला ग्रास होपर म्हणजे नाकतोड असेल, त्या नाकतोडीला खाणारा परत पक्षी असेल, त्या पक्ष्याला खाणारा परत ईगल म्हणजे जे काय असेल घार असेल. म्हणजे ही चेन आहे की सूर्यप्रकाश म्हणजे अबायोटिक फॅक्टर, अबायोटिक फॅक्टर पासून हे परत हे खालचे जे सगळे तिन्ही आहेत ते बायोटिक फॅक्टर आहेत. आणि परत ईगल किंवा जो काय हायेस्ट लेवलचा जो काही प्राणी असेल त्याचं डेड झाल्यानंतर त्याचं जे काही डिकम्पोजिशन आहे ते डिकम्पोजिशन झालं मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीने डिकम्पोजिशन होतं आणि परत ते मातीत मिसळतं. परत माती ही वनस्पतींच्यासाठी उपयोगी आहे. म्हणजे असं आपल्याला परत इथं ह्या चित्रावरून सुद्धा सांगता येईल की अबायोटिक फॅक्टर आणि बायोटिक फॅक्टर यांच्यामधलं इंटरॅक्शन. आता ह्यातला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम, म्हणजे परिसंस्थेतला ऊर्जा प्रवाह कसा आहे हे समजून घेऊ आपण आता. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे जे सजीव आहेत त्या सजीवांचं त्यांच्या पोषण पातळीनुसार आपण वर्गीकरण करायचं. म्हणजे ते कसं पोषण करतात, त्यांचं न्यूट्रिशन म्हणजे पोषण, म्हणजे त्यांच्या अन्नाची गरज कशी भागवतात, त्याच्यानुसार आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन कसं करू शकतो. बघा, सगळ्यात पहिल्यांदा प्रोड्युसर्स म्हणजे त्याच्या पोषणाचा विचार केलाय, त्याच्या न्यूट्रिशनचा विचार करून हे सगळे जे तुम्हाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिसतात त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं. सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे प्रोड्युसर्स. प्रोड्युसर्स म्हणजे उत्पादक. प्रोड्युसर्स म्हणजे काय करायचं, त्याला काय म्हणतात, उत्पादक. त्या उत्पादकांच्या वरती अवलंबून असणारे कोणते, कन्झ्युमर्स म्हणजे भक्षक, बरोबर. आणि त्या कन्झ्युमर्स वरती परत अवलंबून असणारे कोणते, सॅप्रोफाइट्स परजीवी. आणि सगळ्यात शेवटी जे आहेत ते म्हणजे काय आहे, डिकम्पोजर्स, ज्याला विघटक म्हणतो आपण. आता ह्या प्रोड्युसर्स मध्ये कशाचं एक्झाम्पल घेता येईल, वनस्पती. वनस्पती हे काय आहेत, प्रोड्युसर्स आहेत. ते कशावर अवलंबून नाही आहेत, ते दुसऱ्यांसाठी आहार म्हणून आहेत, म्हणजे दुसऱ्यांसाठी आहाराची भूमिका बजावतात. म्हणजे वनस्पती ज्याला प्रोड्युसर्स म्हणजे ज्याला आपण उत्पादक म्हणतो, म्हणजे ते उत्पादक ह्या दोन्हींसाठी अन्न म्हणून काम करतात. आणि कन्झ्युमर्स म्हणजे काय, हे प्रोड्युसर्स वरती अवलंबून आहेत. परत सॅप्रोफाइट्स हे कन्झ्युमर्स वरती अवलंबून आहेत. आणि डिकम्पोजर्स परत ह्या सगळ्यांचं विघटन करतात, बरोबर आहे. अशा पद्धतीने त्यांच्या न्यूट्रिशनचा विचार करून किंवा पोषण पातळीचा विचार करून लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं आपल्याला क्लासिफिकेशन करता येईल. प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स, सॅप्रोट्रोफ्स किंवा सॅप्रोफाइट्स आणि डिकम्पोजर्स. बघा, आता प्रोड्युसर्स मध्ये जसं मागाशी मी सांगितलं, प्रोड्युसर्स मध्ये काय आहेत, सगळे प्लांट्स म्हणजे प्रोड्युसर्स. गवतापासून ते सगळ्या जे वनस्पती असतील ते सगळे मोस्ट ऑफ द प्लांट्स आर प्रोड्युसर्स. त्यानंतर दुसरं कन्झ्युमर्स म्हणजे हे सगळे तुम्हाला पक्षी दिसत आहेत, हे सगळे काय आहेत, पक्षी असतील किंवा इतर प्राणी असतील ते कन्झ्युमर्स आहेत. कन्झ्युमर्स मध्ये सुद्धा परत दोन प्रकार पडतात, एक हार्बिवर्स आणि कार्निवर्स म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी. सॅप्रोट्रॉप्स म्हणजे काय किंवा सॅप्रोफाइट जे परजीवी असतात, दुसऱ्याच्या वर अवलंबून असतात, त्यांचा जीव हा दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून असतो, त्याला सॅप्रोफाइट्स म्हणायचं. किंवा डिकम्पोजर्स म्हणजे काय, ह्या सगळ्यांचं विघटन करणारे जे असतात त्याला डिकम्पोजर्स म्हणतात. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतील, बरोबर, किंवा सूक्ष्मजीव असतील, हे डिकम्पोजर्स आहेत. म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिशन हे सांगता येतील आपल्याला. प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स, सॅप्रोट्रोप्स किंवा सॅप्रोफाइट्स किंवा डिकम्पोजर्स. व्हेरियस ट्रॉफिक लेवल्स ऑफ द इकोसिस्टम अराउंड यू ॲज गिव्हन बिलो. आता ट्रॉफिक लेवल म्हणजे पोषण पातळी. पोषण पातळ्या कशा असतात बघा, इकोसिस्टीम मध्ये आपल्या सोबतले असणारी जी काही इकोसिस्टीम आहे त्या इकोसिस्टीम मध्ये पोषण पातळी म्हणजे ट्रॉफिक लेवल कशा असतात बा. जसं मी मगाशी सांगितलं, सगळ्यात सुरुवातीला प्रोड्युसर असतात, प्रोड्युसर नंतर कन्झ्युमर्स असतात. आता त्या कन्झ्युमर्सचे सुद्धा कसे प्रकार पडलेत बा, प्रायमरी कन्झ्युमर्स, दुसरा आहे सेकंडरी कन्झ्युमर्स, तिसरा आहे अपेक्स और टॉप कन्झ्युमर्स, आणि चौथा आहे ओमनिवर्स. आता हे पोषण पातळीनुसार कन्झ्युमरचे टाइप्स आहेत, त्याच्या ट्रॉफिक लेवलनुसार किंवा पोषण पातळीनुसार. आता प्रायमरी कन्झ्युमर्स म्हणजे प्राथमिक भक्षक, सेकंडरी कन्झ्युमर्स म्हणजे द्वितीयक भक्षक, उच्च भक्षक, अपेक्स और टॉप म्हणजे त्याला उच्च भक्षक म्हणतात. आणि ओमनियर्स म्हणजे काय, जे शाकाहारी सुद्धा असतात आणि मांसाहारी सुद्धा असतात, मिक्स.
त्याला मिक्स कंझ्युमर्स म्हणायचं. आता प्रायमरी कंझ्युमर्स, आता ह्याच्या अगोदर काय असणार सांगा? ह्या चारीच्या अगोदर कुठला आहे? प्रोड्युसर्स आहेत. ह्या चारीच्या अगोदर काय आहे? प्रोड्युसर्स, ज्याला आपण प्लांट्स म्हणतो. बरोबर आहे. प्लांट्सवर अवलंबून असणारे हे आहेत बघा प्रायमरी कंझ्युमर्स. हर्बिव्हर्स म्हणतात त्याला. काय म्हणतात? हर्बिव्हर्स. ते शाकाहारी आहेत. मग त्याच्यामध्ये ग्रास होपर, नाकतोड असेल, स्क्वॅरल असेल, एलिफंट असेल. दे आर डायरेक्टली डिपेंडंट ऑन द ऑटोट्रॉप्स. आता परत लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे दोन प्रकार तुम्ही बघितले असतील, एक ऑटोट्रॉप्स आणि हेटेरोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी आणि हेटेरोट्रॉप्स म्हणजे काय? परपोषी. स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि परपोषी म्हणजे काय? अन्नासाठी दुसऱ्यांवरती अवलंबून असतात. मग ऑटोट्रॉप्स म्हणजे प्रोड्युसर्स हे काय सांगा? प्लांट्स, वनस्पती हे काय आहेत? ऑटोट्रॉप्स आहेत, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि ह्या प्लांट्सवर म्हणजे प्रोड्युसर्सवरती कोण अवलंबून आहे? प्रायमरी कंझ्युमर्स. मग त्याची उदाहरण दिलेत. प्राथमिक भक्षक की जे हर्बिव्हर्स आहेत, शाकाहार आहेत, ग्रास होपर आहे, स्क्वॅरल आहे, एलिफंट आहे. दे आर डायरेक्टली डिपेंडंट ऑन द ऑटोट्रॉप्स म्हणजे प्रोड्युसर्स. आता सेकंडरी कंझ्युमर्स. आता सेकंडरी कंझ्युमर्स म्हणजे कार्निव्हर्स आले, ते मांसाहारी आहेत. ते कोणावर अवलंबून आहेत? ह्या सगळ्यांच्या वरती, प्रायमरी कंझ्युमर्स वरती अवलंबून आहेत. मग त्यामध्ये फ्रॉग आलं, वोल, फॉक्स एटसेट्रा. दीज कंझ्युमर्स यूज हर्बिव्हर्स ऍज देअर फूड. म्हणजे हे सेकंडरी कंझ्युमर्स हे प्रायमरी कंझ्युमर्सना किंवा हर्बिव्हर्सना, जे शाकाहारी आहेत, त्यांना अन्न म्हणून वापरतात. बरोबर. म्हणजे फ्रॉग असेल, ओल असेल, घोगडे वगैरे हे लहान लहान कीटकांना खातात. बरोबर आहे. म्हणजेच काय? सेकंडरी कंझ्युमर्स हे प्रायमरी कंझ्युमर्सवर अवलंबून आहेत. किंवा प्रायमरी कंझ्युमर्स ज्याला आपण शाकाहारी म्हणतो, हर्बिव्हर्स म्हणतो, ते हर्बिव्हर्स हे कार्निव्हर्सचं अन्न असतात. आता अपेक्स ऑर टॉप कंझ्युमर्स, उच्च भक्षक, ह्यामध्ये कार्निव्हर्सच येतात. म्हणजे हे सुद्धा काय आहेत? मांसाहारीच आहेत. ज्याच्यामध्ये टायगर, लायन, म्हणजे हे सर्वोच्च का म्हणलेत? ह्यांना परत कुणी खात नाही. हे जे टायगर, लायन वगैरे आहेत हे सगळ्यांना खातात, परंतु हे कुणाचं अन्न असू शकत नाही. टायगर, लायन. दीज कंझ्युमर्स यूज हर्बिव्हर्स अँड कार्निव्हर्स. म्हणजे हर्बिव्हर्सना सुद्धा खातात, कार्निव्हर्स सुद्धा खातात ऍज देअर फूड. नो अदर अॅनिमल्स फीड ऑन टॉप कंझ्युमर्स. म्हणजे ह्या टॉप कंझ्युमर्स वरती कुणीही अवलंबून नसतं किंवा त्यांना अन्न म्हणून कुणी वापरत नाही. आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे ऑमनिव्हर्स, ज्याला मिक्सड कंझ्युमर्स म्हणतात. एक्झाम्पल, ह्युमन्स, बियर फीड ऑन हर्बिव्हर्स अँड कार्निव्हर्स. म्हणजे मानव प्राणी असेल किंवा हरिण असेल की जे हर्बिव्हर्सना सुद्धा खातात आणि कार्निव्हर्स सुद्धा खातात. म्हणजे म्हणून ते काय आहेत? मिश्राहारी आहेत. त्याला काय म्हणलेलं आहे? मिश्राहारी. म्हणून ओमनिव्हर्स म्हणलेले आहेत. म्हणजे ह्या पोषण पातळींचा विचार करून हे चार टाइप्स आहेत: प्रायमरी कंझ्युमर्स, सेकंडरी कंझ्युमर्स, अपेक्स किंवा टॉप कंझ्युमर्स आणि शेवटचं आहे ते म्हणजे ओमनिव्हर्स आहेत. ठीक आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला? बघा काय काय बघितलं आपण. इकोसिस्टीम बघितलं. इकोसिस्टीम मध्ये असणारे बायोटिक फॅक्टर, अबायोटिक फॅक्टर. आणि त्यानंतर आपण एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम बघतोय. एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम बघत असताना सुद्धा त्याच्या न्यूट्रिशनच्या लेवलचा विचार करून कशा आपण क्लासिफिकेशन करू शकतो लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. एक म्हणजे प्रोड्युसर्स, त्यानंतर कंझ्युमर्स आहे, त्यानंतर सॅप्रोट्रोफ्स बघितलं, सॅप्रोफाइट्स, आणि सगळ्यात शेवटी जे असतात ते डिकम्पोजर्स असतात, विघटक असतात. नंतर व्हेरियस ट्रॉफिक्स लेवल्स आपण बघितले. त्या व्हेरियस ट्रॉफिक लेवल्स मध्ये आपण त्याच्या ट्रॉफिक लेवलनुसार किंवा पोषण पातळीनुसार कसे प्रकार पडतात. त्यामध्ये प्रायमरी कंझ्युमर्स बघितलं, नंतर सेकंडरी कंझ्युमर्स बघितलं, त्याच्यानंतर अपेक्स और टॉप कंझ्युमर्स बघितलं आणि ओमनिव्हर्स म्हणजे मिश्राहारी बघितलं. ठीक आहे. आता ह्यानंतर बघा फूड चेन अँड फूड वेब म्हणलेलं आहे. म्हणजे अन्न चक्र किंवा अन्न जाळं, त्याची डेफिनेशन काय आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला एक चित्र दिसतंय बघा. बरोबर आहे. उजव्या बाजूला दिसणारं जे चित्र आहे त्या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला? सगळ्यात सुरुवातीला सूर्य दिसतोय, जो अबायोटिक फॅक्टर आहे. बरोबर आहे. सूर्य हा काय? अबायोटिक फॅक्टर आहे. नंतर प्रोड्युसर दिसतोय तुम्हाला, म्हणजे ही वनस्पती हे प्रोड्युसर्स आहेत. गवत, गवतासाठी गवत हे स्वतः अन्न स्वतःच तयार करतं, म्हणून ते ऑटोट्रॉप्स आहेत. ह्या गवतावर अवलंबून असणारे हे किडा असेल, त्या किडाला खाणारा हा बेडूक असेल, ह्या बेडूकला खाणारा हा साप असेल, परत सापाला खाणारा हा म्हणजे घार असेल, आणि ह्या घारीचं परत ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीने विघटन होतं आणि विघटन परत ते वनस्पतींसाठी उपयुक्त असतं. म्हणजे ही एक चेन आहे किंवा साखळी आहे. बरोबर आहे. म्हणून त्याला अन्न साखळी किंवा अन्न चक्र असं म्हणतात. आणि अशा वेगवेगळ्या, म्हणजे ही एक अन्न साखळी आपण बघितली, परंतु ह्याच्यामध्ये जर आणखी वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा प्राणी असतील तर ते एकमेकांच्या वरती अवलंबून असतात आणि अशा अनेक साखळ्यांचा विचार केला तर त्याचं जाळं तयार होतं. हे आपण बघूया. पहिल्यांदा बघा फूड चेनची डेफिनेशन काय सांगता येईल. इंटरॅक्शन्स बिटवीन प्रोड्युसर्स कंझ्युमर्स. प्रोड्युसर म्हणजे काय? गवत. कंझ्युमर्स म्हणजे हे सगळे,
हे कंझ्युमर्स आहेत, बरोबर, भक्षक आहेत. इंटरॅक्शन बिटवीन प्रोड्युसर्स, कंझ्युमर्स अँड सॅप्रोफाइट्स, देर इज अ डेफिनेट सिक्वेन्स. त्याच्यामध्ये निश्चित असा एक क्रम आहे. म्हणजे काय डायरेक्ट साप गवताला खात असं आहे का? साप गवताला खात नाही. तर गवताला कीटक खातो, कीटकाला बेडूक खातो आणि बेडकाला साप खातो. मग हा जो सिक्वेन्स आहे, ठराविक सिक्वेन्स आहे, म्हणजे इंटरॅक्शन बिटवीन प्रोड्युसर, कंझ्युमर आणि सॅप्रोफाइट होत असताना देर इज अ डेफिनेट सिक्वेन्स इन दिस इंटरॅक्शन विच इज कॉल्ड द फूड चेन. त्यालाच काय म्हणलं तर हा जो सिक्वेन्स असतो त्याला काय म्हणतात? अन्न साखळी म्हणतात किंवा अन्न चक्र म्हणतात, फूड चेन म्हणतात. इंटरॅक्शन बिटवीन प्रोड्युसर्स, कंझ्युमर्स अँड सॅप्रोफाइट्स, देर इज अ डेफिनेट सिक्वेन्स इन दिस इंटरॅक्शन विच इज कॉल्ड एज द फूड चेन. आता अशा अनेक अन्न साखळ्या एकत्रित जर मिसळल्या की त्याला अन्न जाळं म्हणतात, त्याला फूड वेब म्हणतात. फूड वेब कसं म्हणता येईल बा? आता इथं तुम्हाला हे ठराविक जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिसतात, म्हणजे वेगवेगळे प्राणी दिसतात, उंदीर आहे, साप आहे, इगल आहे, वोल्फ आहे, थ्रश, त्यानंतर फ्रॉग आहे, फ्रूट फ्लाय आहे, खाली वनस्पती दिसतात तुम्हाला, परंतु ह्याचा एकच क्रम दाखवलेला नाही. उदाहरणार्थ सुरुवातीला आपण जर बघितलं तर ह्या वनस्पतीवर अवलंबून असणारा हा ग्रास हॉपर आहे. ग्रास हॉपरवर रॅट अवलंबून आहे, रॅटवर पायथॉन अवलंबून आहे, पायथॉनवर परत ईगल अवलंबून आहे. परंतु हेच जी काही वनस्पती आहे ती ग्रास हॉपरवर अवलंबून, म्हणजे ग्रास हॉपरसाठी अन्न आहे, परंतु हेच ग्रास हॉपर परत बेडकासाठी सुद्धा अन्न आहे, परत बेडकाला सुद्धा साफ खातो. म्हणजे अशी वेगवेगळी जर उदाहरणं बघितलं तर अशा अनेक अन्न साखळ्या तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतील. आणि अशा अन्न साखळ्या एकमेकांच्या मध्ये मिसळल्या की त्याला काय म्हणलं जातं? फूड वेब म्हणतात. म्हणून फूड वेबची डेफिनेशन काय बा? ईच चेन, म्हणजे ईच म्हणजे अन्न साखळी जी आहे, प्रत्येक अन्न साखळी, ईच चेन कन्सिस्ट ऑफ ए 4, 5 और मोर लिंक्स, अनेक लिंक्स असतात. अँड इकोसिस्टम कन्सिस्ट ऑफ ए मेनी फूड चेन्स दॅट आर इंटरकनेक्टेड ऍट व्हेरियस लेवल्स, दस अ फूड वेब इज फॉर्म्ड. म्हणजे अशा अनेक अन्न साखळ्यांची मिळून एक अन्न जाळं तयार होतं, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? फूड वेब असं म्हणतो. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं?